राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढते. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 16 जुलै सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्यापूर्वी जो 15 तारखेचा जो अंदाज दिला होता, त्यामध्ये कोकण घाटात पावसाची शक्यता वर्तवलेली. कोकण घाटात बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला. पूर्व विदर्भाच्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली. पूर्व विदर्भाच्या आसपास बऱ्यापैकी पावसाच्या नोंदी झाल्यात, पण हलकाच पाऊस होता. आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये काहीसा अपवाद वगळता पावसाची शक्यता विशेष नाही असं सांगितलं होतं. पण अपवाद वगळता त्याच्यापेक्षा थोडासा जास्त ठिकाणी पाऊस झाला. त्यातल्या त्यात हा जो काही मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, इकडे सोलापूरपासून अहिल्यानगर, पुण्याचा पूर्व भाग, नाशिक, लगत छत्रपती संभाजीनगर, बीड हा जो काही पश्चिमेकडील भाग आहे मराठवाड्याचा, या ठिकाणी पावसाच्या नोंदी थोड्या चांगल्या झाल्यात. पण असं असलं तरी सुद्धा जे काल दिवसाची सरासरी होती, तर त्याच्या तुलनेत फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला आणि अहिल्यानगरमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पोहोचला. बाकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाने जेवढा त्या दिवसासाठी पडायला पाहिजे, जे त्या दिवसाची सरासरी आहे, तेवढा पडला नाही. मात्र हा अंदाज काहीसा चुकला, जो मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा भाग होता. पण लगेच कमेंटमध्ये तुम्ही खूप चूक झाली, असं झालं, तसं कळलं. चांगली गोष्ट आहे. पण इतर अभ्यासकांचे अंदाज चांगले आहेत, तुमच्यापेक्षा चांगले आहेत. अशा जेव्हा तुम्ही कमेंट करता, तर ज्या अंदाजकांचे अंदाज चांगले आहेत, तसं तुम्ही कमेंट करता, त्यांचंच हे खरं तर म्हणू शकतो की तुमचा त्यांच्यावरती विश्वास नाही म्हणून तुम्ही दुसरा चॅनल सुद्धा पाहायला आला, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे अशा कमेंट करणं नक्की टाळा. जर तुम्हाला ज्यांचा अंदाज वाटतो, मी असं नाही म्हणत की दुसऱ्यांचे अंदाज पाहू नका. नक्की पाहत चला. जे योग्य वाटते त्याच्यानुसार तुम्ही शेतीचा निर्णय घेत चला. बाकी जून महिन्यामध्ये सुद्धा अंदाज बरोबर होते. एखाद्या दिवसाचा अंदाज चुकू शकतो. 100% अचूक तर अंदाज मी सुद्धा देऊ शकत नाहीये. पण काही प्रमाणात का होईना, आपण याच्यामध्ये अजून सुधारणा नक्कीच करूया. बाकी सध्याची स्थिती पाहिली तर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे, हे ओडिशाच्या किनारपट्टीच्या उत्तर भाग आणि त्याला लागून पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतंय. या सिस्टमच्या प्रभावाने पूर्व भारताकडेच पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त आहे. राज्याच्या आसपास विशेष हवामान प्रणाली नाही. मान्सूनचा आस असलेला पट्टा हा इकडे जम्मू काश्मीरच्या भागापासून या कमी दाबाच्या क्षेत्रापासून मधून अशा प्रकारे गेलेला आहे. पण थोडंफार जे कोरडे वारे वाहत होते उंचावरचे उत्तर पश्चिमेकडून, त्याला अडथळा बसलेला आहे. राज्यातील थोडंसं बाष्प वाढलेलं आहे. पण हे बाष्प वाढले, ऊन आहे, त्यामुळे काही ठिकाणीच फक्त अशा वळीव स्वरूपाच्या पावसाच्या गतिविधी पाहायला मिळतात किंवा कोकण घाटामध्ये सुद्धा पाऊस थोडासा वाढलेला पाहायला मिळतोय. सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर कोकण घाटाच्या आसपास ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी झाल्या असतील. आज कोल्हापूर घाटाच्या आसपास पावसाच्या नोंदी बऱ्यापैकी चांगल्या झाल्यात. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्याही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी काही भागांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी अंदाज होता नाशिक पूर्वेकडील भाग, मालेगावच्या आसपास, त्याला लागून धुळ्याचा भाग पाऊस झाला. त्याला लागून जळगावचे भाग आहेत, पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे पण इकडे पूर्वेकडील भाग आहेत. काही ठिकाणी बीड पश्चिम, धाराशिवचे काही भाग, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सांगलीच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे आज जसा अंदाज होता त्याप्रमाणे पावसाच्या नोंदी या ठिकाणी झाल्यात. तसेच अजून स्थानिक ढगमिती होऊन इकडे हिंगोलीचा काही भाग आहे, लातूरचा काही भाग आहे, या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामान आहे. मात्र खूप मोठा पाऊस याही ठिकाणी होत नाहीये. आणि हा जो मधला भाग आहे मध्य महाराष्ट्राचा, या ठिकाणी मात्र तुम्ही पाहू शकता की अपेक्षेप्रमाणे वातावरणात जास्त काही बदल झाला नाही किंवा उत्तरेकडील भागामध्ये जास्त काही बदल हा दिसत नाहीये. एकूणच आज रात्रीची शक्यता पाहिली तर आज रात्री हा नांदगाव, मालेगावच्या आसपासचा जो ढग आहे तो पूर्वेकडे जातोय थोडासा. मग चाळीसगाव असेल, कन्नडचा थोडासा भाग आहे, वैजापूरचे काही भाग आहेत. या ठिकाणी पावसाच्या नोंदी होतील. धुळ्याच्या भागांमध्ये पाऊस होईल. त्यानंतर इकडे आष्टीचा भाग आहे. त्याला लागून असलेला अहिल्यानगरचा पाथर्डीच्या आसपासचे थोडेसे भाग आहेत. पावसाच्या नोंदी राहतील. त्यानंतर सोलापूरचे माळशिरसचे एक दुसरी काही गावं असतील. साताऱ्याच्या पूर्वेकडे मानचे काही गावं आहेत. बारामती किंवा इंदापूरच्या आसपासचे थोडेसे भाग या ठिकाणी सुद्धा पावसाच्या नोंदी या थोड्याफार पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त मग बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली एखाद्या ठिकाणी थोडासा पाऊस होईल. खूप मोठी शक्यता नाही. कोकण घाटात सुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहीलच. आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इकडे पावसाच्या नोंदी किंवा त्याला लागून असलेला थोडासा नागपूरचा भाग याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आज रात्रीसाठीचा. यानंतर उद्याची जर आपण शक्यता पाहिली, तर उद्या कोकण आणि त्याला लागून असलेला घाटमाथा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिक घाट मध्यम ते जोरदार आणि त्याला लागून असलेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरचे खास करून अंतर्गत भागामध्ये या सरी बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग असतील. या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस
हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह काही ठिकाणी बिना गर्जनेसह या ठिकाणी पावसाच्या नोंदी या राहतील. तसेच अजून उद्या डिटेल आपण पाहूयाच थोडाफार बदल काय झाले तर. सोलापूर, पुणे पूर्व, सातारा अतिपूर्वेकडील भाग, सांगलीचा पूर्वेकडील भाग, धाराशिव, बीड, नांदेड, लातूरचे काही भाग असेल गडगडाट आणि पावसाची नोंदी होतील. पण व्याप्ती कशी असेल, किती तीव्रता असेल त्याबद्दल आपण उद्यासुद्धा नक्की अपडेट देऊ. जळगाव, धुळेचे काही भाग, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याचे काही भाग, अहिल्यानगरचे काही भाग, बीड, परभणीचे काही भाग. याही ठिकाणी सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा बिना गर्जनेच्या पाऊस सरी या पाहायला मिळू शकतात. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम किंवा हलका अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि राहिलेला राज्याचा जो भाग आहे, हा मध्यमाचा मध्यवर्ती भाग असेल. विदर्भातील, मराठवाड्यातील काही राहिलेले भाग असतील. या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर गडगडाट किंवा पावसाच्या नोंदी या पाहायला मिळू शकतात. यानंतर जर आपण हवामान विभागाचे पावसाचे इशारे पाहिले, तर त्यानुसार उद्या भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सातारा पूर्व याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर जळगाव, हिंगोली, परभणी, बीड, पुणे पूर्व, सांगली आणि कोल्हापूर पूर्व हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. मात्र हलका किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.